नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 9 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे मंजिरीने रायाला जेवायला वाढलेलं असतं. तेव्हा आता मंजिरीला मात्र राया आणि प्रगतीवरती डाऊट आलेला असतो. मंजिरी आता रायाला विचारू लागते, काय रे राया, तुला एक विचारू का? तेव्हा राया म्हणू लागतो, विचार की मिस फायर. त्यावर मंजिरी म्हणू लागते, तू डॉक्टर प्रगतीला ओळखतो का? तुझी आणि तिची काही ओळख आहे का? सांग ना. नाही म्हणजे तुम्ही दोघे जेव्हा एकमेकांसमोर आलात ना, तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की तुम्ही एकमेकांना ओळखताय. बोल ना राया. तेव्हा राया लागतो, नाही मिस फायर, अगं तूच सांगितलं ना ती डॉक्टर प्रगती आहे. माझी आणि तिची कशी ओळख असणार आहे? मी नाही ओळखत तिला, खरं सांगतोय. त्यावर मंजिरी म्हणू लागते, खरं बोलतोय ना राया तू? तेव्हा राया म्हणू लागतो, हो मिस फायर. आता रायाने जेवायला सुरुवात केलेली असते, पण मंजिरीच्या मनात कुठेतरी शंका आता उभी राहिलेली असते. मंजिरी रायाकडे एकटक बघते. त्याच्या चेहऱ्यावरती आता तिला टेन्शन दिसू लागतं. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, कदाचित मला असं का वाटतंय की राया माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. राया माझ्याशी खोटं बोलत असेल का? काही लपवण्याचा प्रयत्न करत असेल का? काय असेल लपवणं ते? असे असंख्य प्रश्न तिला पडलेले असतात. तर इकडे आता ही डॉक्टर प्रगती मात्र आपल्या वॉलेटमधनं रायाचा फोटो काढते. राया, अरे मी अजून तिथेच आहे आणि तू लग्न करून मोकळा झाला? अरे तुला लाज नाही वाटली? तू आता मंजिरीचा नवरा म्हणून इथे संसार थाटलाय, पण मी माझ्या मनात अजूनही एका कोपऱ्यात तुझ्यासाठी जागा ठेवली होती, पण तू आता माझा विश्वासघात केलाय. खरं तर मला तुला ना आयुष्यात कधी भेटायचं नव्हतं, तुला बघायचंही नव्हतं, पण शेवटी तू माझ्यासमोर आलास. एक नंबरचा विश्वासघातकी राय, तू सोडणार नाही मी तुला. असे म्हणताच डॉक्टर प्रगती खूपच भडकलेली असते. तर आता रात्रीची वेळ होते. आता मंजिरीने अंथरूण टाकलेलं असतं. तिचं लक्ष रायाकडे जातं. राया खूप टेन्शनमध्ये विचार करत असतो. तेव्हा लगेच मंजिरी मिळू लागते मनाशीच, अरे बापरे, रायाला काय झालं आहे? राया आज असा का वागतोय? जेव्हापासनं त्या प्रगतीला भेटलाय तेव्हापासनं सारखा टेन्शनमध्ये दिसतोय. काय झालं असेल? खरंच राया माझ्यापासून काही लपवत असेल का? असं काही असेल तर मला सांगत का नाही? त्याच वेळेस मंजिरी रायाजवळ येते. राया, अरे काय झालं आहे? तुला कसं टेन्शन आलं आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? असं असेल तर सांगणार आहे. त्यावर राया म्हणू लागतो, नाही मिस फायर, तसं काहीच नाही. आपला कामाचाच ताणतणाव असतो ना, दुसरं काहीच नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, साहेबांचं काही टेन्शन आलं आहे का? त्यावर राया म्हणू लागतो, नाही मिस फायर, चल बरं आता झोपून घे. तेव्हा लगेच आता मंजिरी आणि राया झोपलेले असतात. अर्धी रात्र झालेली असते, पण रायाला मात्र या टेन्शनने काही झोप लागत नाही. राया लगेच आपले डोळे उघडतो. मिस फायर, काय करू गो? एवढं मनावरती ओझं घेऊन हा राया नाही जाऊ शकत. नाही नाही नाही, आत्ता कुठे सगळं काही ठीक व्हायला लागलं होतं, पण माझ्या आयुष्यात अशी संकटं काय येतात? एकीकडे ती साहेब, दुसरीकडे जय घोरपडे माझा भाऊ कसा वागतोय ना त्याला त्याचंच कळत नाही आहे. आणि आता डॉक्टर प्रगती. माझ्या मिस फायरला माझ्या या आयुष्यामुळे कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही आहे मला. काय करू मी? मला माझ्या दुःखामुळे तिच्या आयुष्याला जळ लागू द्यायची नाही आहे. त्यासाठी मला हे टेन्शन मनावरती घेऊन जगायचंच नाही आहे. मला आत्ताच त्याचा छडा लावायचा आहे आणि तो मी लावणार, कारण या सगळ्याचा त्रास मी माझ्या मिस फायरला होऊच देणार नाही. असे म्हणताच राया अंथरुणावरनं हळूच उठतो आणि लगेच आता हळूच दरवाजा उघडून बाहेर निघालेला असतो. तर इकडे आता शशिकला बाजूच्या रूममध्ये झोपलेली असते, पण तिला खूपच जोराचा खोकला येतो आणि कंबरही दुखत असते. शशिकला उठते, आता पाणी पिते, गोळ्या औषधं बघत असते, पण तिला काही कंबरेच्या गोळ्या सापडत नाही. चला मी मंजिरीकडे जाऊन येतोय, कदाचित मंजिरीने ठेवल्या असतील. असे म्हणतात शशिकला रूमच्या बाहेर येते. तोपर्यंत राया आता जी बाजूलाच डॉक्टर प्रगतीची रूम असते ना, त्या रूमजवळ येतो आणि डॉक्टर प्रगतीच्या रूमचा दरवाजा वाजवतो. त्या क्षणाला दरवाजा उघडला जातो. तेव्हा लगेच प्रगती म्हणू लागते, आलास तू? आलास? मी तुझीच वाट बघत होते, मला माहिती होतं तू येणार आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, हे बघ मी आतमध्ये येऊ शकतो का? त्यावर प्रगती म्हणू लागते, नाही, तो अधिकार तू केव्हाच गमावला आहे आणि आता तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा तू नाही आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, बस करा, माझं लग्न झालं आहे, मिस फायर माझी बायको आहे, त्यामुळे आता हे सगळं थांबव. त्यावर लगेच आता प्रगती म्हणू लागते, हो तू लग्न करून बसला, सगळं झालं, तरी तुला लाज वाटत नाही आणि मला थांबायला सांगतो, पण मी तुला आतमध्ये घेऊ शकत नाही आहे. तेवढ्यात शशिकला बाहेर येते
आता रायाचं लक्ष तिच्याकडे जातं. आता राया पटकन आतमध्ये जातो. प्रगतीने दरवाजाला कडी लावलेली असते. तेवढ्यात लगेच आता शशिकला राया आणि मंजिरीच्या रूमजवळ येते. रूमचा दरवाजा उघडा. अरे बापरे, दरवाजा उघडा कसा आहे? शशिकला डोकावून बघते तर मंजिरी एकटीच झोपलेली असते. तेव्हा लगेच आता शशिकला मनाशीच म्हणू लागते, राया कुठे गेला असेल? एवढ्या रात्री देवी आई, अगो राया कुठे गेला असेल? कदाचित त्या साहेबाचा बदला वगैरे घ्यायला तर गेला नसेल ना? नाही नाही नाही, मंजिरीला उठवायला नको, उगाच तिला टेन्शन यायचं. शशिकला दरवाजा बंद करते आणि बाजूला पुढे येते. कुठे गेला असेल राया? ए विठू राया, त्याच्या पाठीशी राहा रे बाबा. त्या साहेबाने ना त्याच्या डोक्याला लय टेन्शन दिलंय, त्यामुळे रात्र रात्र पोरगं झोपत नाही आहे, सारखं तिच्या मागे पळतंय. तू तिच्या सोबत राहा विठुराया, राहशील ना सोबत? असे म्हणत आता शशिकला देवाला नमस्कार करते. त्याच वेळेस तिचं लक्ष डॉक्टर प्रगतीच्या रूमकडे जातं. अरे देवा, या पोरीने अजून लाईट बंद केली नाही, म्हणजे ही अजून जागी आहे का? कदाचित डॉक्टर आहे ना, अभ्यास करत असेल, तिला खूप अभ्यास करावा लागत असेल. पण एवढ्या रात्री? नाही 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 नाही, तिला काही प्रॉब्लेम झाला असेल का? या नवीन घरात आली, तिला काही मदत हवी असेल का? आपण तिला या घरात आणलं, या चाळीत आणलं, मग आपल्यालाच बघायला पाहिजे ना तिला काही मदत हवी का नको. चला मी जाऊन बघते. असे म्हणताच आता शशिकला लगेच तिचा दरवाजा वाजवणार. तेच आता पाठीमागनं राया येतो. आतमध्ये डॉक्टर प्रगती खूप घाबरलेली असते. आता शशिकला दरवाजा उघडते की काय याची भीती तिला वाटत असते. तेवढ्यात राया म्हणू लागतो, काकू अगं एवढ्या अर्ध्या रात्री तू इथे काय करते? त्यावर शशिकला म्हणू लागते, हा प्रश्न मी तुला विचारायला हवा, तू कुठे गेला होता? खरं सांग, त्या साहेबाचा बदला घ्यायला गेला होता ना? त्यावर राया म्हणू लागतो, काकू एवढ्या रात्री नको गं त्या बाईचं नाव काढू, नको काढू. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, हे बघ राया, मग कुठे गेला होता मला खरं खरं सांग, खरं उत्तर द्या. आतमध्ये प्रगतीला टेन्शन येतं. आता राया काय सांगणार? त्याच वेळेस राया म्हणू लागतो, काकू अगं दिवसभर या साहेबाच्या टेन्शनीनं डोकं उठलं होतं, असं कसं तरी होत होतं गं, म्हणून जरा बाहेर गेलो, 4-5 पावलं चाललो, वॉक केला, मोकळ्या हवेत बसल्यानंतर बरं वाटलं आणि म्हणूनच झोपायला चाललो आहे. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, हो ना, मग आता मी ना ही डॉक्टर प्रगतीला काही मदत हवी का ते बघायला आलते रे, लाईट सुरू आहे ना अजून. त्यावर राया म्हणू लागतो, कशाला काकू, तुझं एवढं दुखतंय ना, चल बरं आराम करून घे. आता राया लगेच शशिकलाला तिच्या रूममध्ये सोडतो. आता रायाला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी इकडे आता साहेब कुणाला तरी फोनवरती ओरडूनच बोलत असते, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? तेवढ्यात जय येतो. आता लगेच जय येताच विक्रांतिका म्हणू लागते, जय बरं झाला आला, आज मी ना तुला एक मोठी जबाबदारी देणार आहे. तेव्हा जय म्हणू लागतो, काय झालं, काही काम आहे का? नाही असेल तर सांगा, मी लगेच करतो. त्यावर विक्रांतिका म्हणू लागते, हे बघ, आज माझा जो हा कारभार उभा आहे ना, जे माझं एवढं साम्राज्य आहे ना, त्या साम्राज्याचा मालक म्हणजे थोडक्यात माझ्या पाठीमागे माझ्या कामाची सगळी जबाबदारी बघणारा तू असणार आहे आणि ही सगळी जबाबदारी मी तुझ्या खांद्यावर देणार आहे आज. त्यावर लगेच जयला धक्का बसतो, मला हे काम जमणार आहे का? त्यावर विक्रांतिका म्हणू लागते, का नाही जमणार, तू सगळं काही करू शकतो आणि मला माहिती आहे माझा हा बिझनेस, माझं हे साम्राज्य तूच पुढे नेऊ शकतो, त्यामुळे ही सगळी जबाबदारी मी तुझ्या खांद्यावर देणार आहे आणि काळजी करू नको जय, मी तुझ्या पाठीशी सदैव असणार आहे, तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. आपली जेवढी सगळी कामं आहेत ना ती सगळी तुला हँडल करायची. त्यावर जय म्हणू लागतो, चालेल, मला तर खूप आनंद झाला आहे, एवढी आनंदाची गोष्ट मी ना काय करू काही सुचत नाही आहे. त्यावर लगेच आता साहेब म्हणू लागते, जय पण यात रिस्क पण मोठी आहे, हे बघ तुला जेवढा आनंद झाला आहे ना तेवढा त्रास पण होणार आहे. त्यावर जय म्हणू लागतो, म्हणजे काय म्हणायचं आहे? तेव्हा विक्रांतिका म्हणू लागते, हे बघ आपले जे धंदे आहेत ना ते दिसायला जरी डोळ्याने चांगले असले ना तरी ते आतून खूप बेकायदेशीर आहे आणि हे असले धंदे तुला सुरू ठेवायचे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचे, कळलं? आता लगेच जय होकार देतो. तर त्यानंतर इकडे आता सकाळी सकाळी राया आता तयार होऊन वर्दी वगैरे घालून ड्युटीसाठी निघालेला असतो. तेवढ्यात डॉक्टर प्रगतीही निघालेली असते. त्याच वेळेस मंजिरी येते, राया निघलास तू? प्रगती तू पण एवढ्या लवकर? अगं मी तुझ्यासाठी नाश्ता केला होता, चल ना. तेव्हा प्रगती म्हणू लागते, नाही मी नाही नाश्ता करू शकत, मला उशीर होतोय, मला जावं लागेल क्लिनिकला. त्यावर लगेच राया आणि प्रगती एकमेकांकडे रागाने बघत असतात. त्याच वेळेस आता मंजिरीचं लक्ष तिच्या हाताकडे जातं. तिच्या हाताला पट्टी लावलेली असते. तेव्हा मंजिरी शशिकला विचारू लागतात, अगं काय झालंय, काही लागलंय का? त्यावर प्रगती म्हणू लागते, नाही
लागलं होतं किचनची कामं करताना, पण आता बरं होईल. मला ना खूप उशीर होतोय, मी निघू का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, प्रगती मी काल ओळख करून दिली ना, हा माझा नवरा राया. पण तू माझ्या टेस्टबद्दल जे सांगितलंय ना, ते प्लीज त्याला समजावून सांगतेस का? त्यावर लगेच आता डॉक्टर प्रगती म्हणू लागते, नक्कीच. हे बघ मंजिरी, भविष्यकाळात तुला प्रेग्नन्सीच्या काळात काही त्रास होऊ नये म्हणून आपल्याला ह्या टेस्ट करायच्यात. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, बघितलं राया, काही प्रॉब्लेम नाही, तू उगाच टेन्शन घेतो. आता डॉक्टर प्रगती रायाकडे रागानेच बघते. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, आता तर मला टेन्शनच नाही आहे, कारण आता तू इथे असणार आहे. काही प्रॉब्लेम आला की तू जवळ असल्यानंतर मला भीतीच नाही, आणि त्यात तू माझी मैत्रीण. तेव्हा लगेच आता प्रगती म्हणू लागते, नाही मंजिरी, मी ही चाळ सोडते. आता शशिकला मंजिरीला धक्का बसतो. अगं का पण? तुला तर ही चाळ आवडली होती ना, मग का सोडतेस तू? त्यावर लगेच आता डॉक्टर प्रगती म्हणू लागते, कारण इथे काही लोक चांगली नाही आहेत. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काही लोक म्हणजे? तुला कोणी त्रास दिलाय का? जो कोणी असेल ना, त्याचं नाव रायाला सांग. राया, तू त्याला सोडू नको. आता राया प्रगतीकडे बघतो. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, हे बघ, तुला कोणी त्रास दिलाय, काय झालं सांगशील का? प्रगती ओरडतच म्हणू लागते, मंजिरी सांगितलं ना, मला या चाळीत नाही राहायचे, मला निघायचं इकडनं. आता प्रगती लगेच रूममध्ये निघून जाते. मंजिरीला मात्र मोठं टेन्शन येतं. काय झालं असेल? हे बघ काकू, आपण तिला आपल्या जबाबदारीवरती या चाळीत आणलं होतं की नाही? तिला जर काही त्रास झाला असेल तर आपल्याला बघावं लागेल नेमकं काय झाले. असे म्हणताच मंजिरी तिच्या धावतच पाठोपाठ निघून जाते. राया मात्र तिकडनं निघून जातो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मंजिरी आता प्रगतीला समजावत असते, पण प्रगतीने आपली बॅग भरलेली असते. तेवढ्यात मंजिरीला चक्कर येते, ती खुर्चीवरती खाली पडते. त्याच वेळेस आता इकडे राया प्रगतीच्या घरी येतो, पुन्हा तिला रात्री भेटण्यासाठी. तेव्हा प्रगती म्हणू लागते, हे बघ, तू जर मला इथे थांबवण्यासाठी आला असशील तर मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, नाही, मी तुला थांबवायला नाही आलो आहे, मी माझ्या मिसफायरचा नवरा म्हणून तुझ्याकडे आलो आहे. काय झालं आहे तिला? तिला सारखे अशी चक्कर काय येतात? त्यावर डॉक्टर प्रगती म्हणू लागते, जर नवरा म्हणून आला असशील ना, तर उद्या मला क्लिनिकमध्ये भेट. असे म्हणताच प्रगती तिकडनं निघणार. तेच राया तिचा हात पकडतो. तेव्हा प्रगती म्हणू लागते, हात सोड. तू माझा हात सोडण्यासाठीच धरला होता का? आता माझा हात धरण्याची हिंमत कशी झाली तुझी? आता नेमकं प्रगती आणि रायाचा काय संबंध असेल हे सगळं आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.